या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. मुरगुडमध्ये आज मंगळवारी दिवसभरात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि राजे समरजित घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोपरा सभेचा झंझावात पाहायला मिळाला. मुरगुड शहरामधील लोकरे गल्ली, कुंभार गल्ली, अंबाबाई मंदिर, जांभूळखोरा या ठिकाणी झालेल्या कोपरा सभेत लोकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. सर्व प्रचार सभेमध्ये बोलताना मुश्रीफ यांनी मुरगुड शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून शहरामध्ये एकही काम बाकी ठेवलं जाणार नाही असं सांगितलं. समरजित घाटगे यांनी सांगितलं की शहरातच सर्वांगीण विकास होण्यासाठी ही युती झाली आहे. त्यामुळं आता इथून पुढे शहराच्या विकासात मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. राजेखान जमादार यांनी बोलताना सांगितलं की शहरामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहे, जे गेल्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण करता आले नाहीत. मात्र आता ते सर्व पूर्ण करून शहराचा सर्वांगीण विकास करू, जेणेकरून कोणतंही काम प्रलंबित राहणार नाही. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शाहू आघाडीला भरघोस मताने विजयी करावं. या कोपरा सभेमध्ये उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट.